हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी जननायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर 3 तारखेला होती पौर्णिमा, तर पौर्णिमेनिमित्त मी सत्यनारायण आता करत आहे. म्हणजेच मागच्या पौर्णिमेपासून मी जे सत्यनारायण आहेत तर ते चालू केलेले आहेत आणि खास करून सत्यनारायणच्या पूजेसाठी. आणि जेव्हाही आपण मोठ्या पूजा करतो तर तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा चौरंग लागतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की नवीन चौरंग मी घेतला होता पूजा करण्यासाठी, कारण जेव्हाही आपण मोठ्या पूजा करतो तर तेव्हा आपल्याला अशा चौरंगाची गरज पडते. त्यामुळे हा जो चौरंग आहे तर हा म्हणजेच मला कमी किमतीमध्ये मिळून गेलेला आहे आणि मला जसा हवा होता तर तसा मला देखील इथे मिळालेला आहे. तुम्हाला माहिती असेल तर काही कारणामुळे महाशिवरात्रीला मला पूजा करता आली नाही, तेव्हाच हा जो चौरंग आहे तर तो मी घेतला होता आणि तुमच्यासोबत देखील मला शेअर करायचा होता. जेव्हाही आपण अशा प्रकारे पूजा करतो म्हणजे सत्यनारायणाची किंवा कोणत्याही देवांची आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा चौरंगाला म्हणजे चारही कोपऱ्यांना आपल्याला आंब्याचे डाळे बांधायचे असतात. तर आज होती सत्यनारायणची पूजा आणि ही जी पूजा होती तर ही संध्याकाळची होती. म्हणजेच जो प्रदोष काळ असतो तर तेव्हा पौर्णिमा आपली चालू होणार होती. त्यामुळे जी पूजेची अगोदरची जी तयारी होती तर ती मी म्हणजेच आता माझी चालू होती. म्हणजेच जी काही पूजेची मांडणी होती तर ती मी अगोदरच करून ठेवली होती, कारण एकदाच सर्व काही करायचं म्हटलं तर एवढं शक्य होत नाही. आणि आज होळी देखील होती आणि म्हणजेच जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो तर मी तरी म्हणजे जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो तर तेव्हा जो पुरणाचा स्वयंपाक आहे तर तो मी करत असतो. म्हणजेच देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी मी पुरण करत असतो. त्यामुळे जे पुरणाचा स्वयंपाक होता तर त्याला देखील तुम्हाला माहिती असेल तर बराचसा टाईम लागतो. त्यामुळे जी पूजेची मांडणी आहे तर ती मी दुपारीच करून ठेवली होती आणि पूजेची मांडणी देखील सविस्तरमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तरी पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जेव्हाही आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची असते तर त्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा असतो. त्यामुळे जो उपवास होता तर तो देखील मी इथे धरला होता. आणि खास करून जेव्हा आपण सत्यनारायणाची पूजा करतो तर तेव्हा आपण शिऱ्याचा प्रसाद करायचा असतो आणि नंतर जर तुम्हाला नैवेद्यामध्ये काही करायचं असले तर तुम्ही करू शकता. तर सुरुवातीला इथे मी जी जागा होती तर ती पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर जे डेकोरेशन तुम्ही बघत आहात तर हे डेकोरेशन म्हणजेच मी अगोदरच प्लॅन करून ठेवतो की आपल्याला कशाप्रकारे करायचं. जे मागच्या साईडला तुम्ही जे फुलांचे हार वगैरे बघत असाल तर हे मी रात्रीच सर्व जे डेकोरेशनचं आहे म्हणजेच लाईटिंग वगैरे लावणं तर हे सर्व मी रात्रीच करून ठेवतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला टाईम जास्त लागत नाही. आणि जॉबसोबतच ह्या ज्या सर्व सेवा आहेत तर त्या मी करत असतो. त्यामुळे जे काही सेवा असतात तर त्या मला अगोदरच करायच्या असतात. म्हणजेच लवकर करण्याचा मी प्रयत्न करत असतो, जेणेकरून माझ्या जॉबवरती देखील मला जाता येईल. आणि या दिवशी देखील म्हणजेच आम्हाला सुट्टी नव्हती. होळीच्या दिवशी तुम्हाला माहिती असेल तर जास्त करून सुट्टी नसते. त्यामुळे ऑफिस करून यायचं म्हटलं तर टाईम लागतोच. तर तुम्ही बघत असाल तर जिथे आपल्याला पूजा मांडायची असते तर तिथे पहिल्यांदा मी जागा ती स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर तिथे मी स्वास्तिक काढून घेतलं. तर जो चौरंग मी पूजेमध्ये घेतला होता तर त्याच्या चारही कोपऱ्याला आंब्याचे डाळे होते तर ते मी बांधून घेतले. आणि त्यानंतर जो चौरंग आहे तर तो मी तिथे ज्याच्या जागेवरती ठेवून घेतला. सुरुवातीला जो भगवंताचा फोटो आहे म्हणजे जो सत्यनारायण भगवंताचा जो फोटो आहे तर तो देखील मी स्वच्छ क्लीन करून घेतला. कारण तुम्हाला माहिती असेल तर म्हणजेच मी आता पूजा झाल्यानंतर जो हा फोटो आहे तर तो देवघरामध्ये ठेवत नाही. म्हणजेच पूर्ण पॅक करून म्हणजेच पेपरमध्ये जशा प्रकारे मी तो आणला होता तर तशा प्रकारे तो पूर्ण पॅक करून एका म्हणजेच कापडामध्ये ठेवून देतो, जेणेकरून जेव्हा नंतरची पूजा असेल तर तेव्हाच मी तो फोटो काढतो. त्यामुळे जो भगवंताचा फोटो आहे तर तो देखील मी क्लीन करून घेतला. त्यानंतर त्यांना देखील मी चौरंगावरती विराजमान केलं. तर माझ्याकडे म्हणजेच तुम्ही बघत असाल तर दिवाळीच्या वेळेस मी हे जे पिवळ्या कलरचं वस्त्र होतं तर हे खरेदी केलं होतं. तर माझ्याकडे म्हणजेच हे मोठा चौरंग जो असतो तर त्याच्या साईजचा आहे आणि म्हणजेच माझ्या लक्षात देखील नव्हतं, पण वस्त्रांमध्ये मी बघत होतो तर तेव्हा मला हे वस्त्र दिसलं. आणि पिवळा कलर देखील हा खूप शुभ मानला जातो. जेव्हाही आपण सत्यनारायणाची पूजा करतो तर तेव्हा पिवळा, लाल किंवा पांढरा रंग आपण पूजेमध्ये यूज करू शकतो. तर मला म्हणजेच आता पिवळा जो रंग होता पहिल्यांदा मी खालती लाल कलरचे जे वस्त्र होतं तर ते मी आतून घेतलं आणि त्यावरती जो हा पिवळ्या कलरचं वस्त्र आहे तर ते मी ठेवून घेतलं. यानंतर जो फोटो होता तर फोटो ठेवण्या अगोदर जिथे आपल्याला फोटो ठेवायचा असतो तर खाली आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यानंतर जो फोटो आहे तर तो आपल्याला तिथे पूजेमध्ये ठेवून घ्यायचा. फोटोला देखील चांगल्या प्रकारे क्लीन करून घ्यायचं, अष्टगंध हळदी कुंकू वाहायचं. त्यानंतर जो हार आहे तर तो इथे आपल्याला अर्पण करायचा असतो. जे वस्त्र असतात कापसाचे तर ते देखील आपण अर्पण करू शकतो. त्याचबरोबर जो कलावा असतो तर तो देखील मी इथे अर्पण केलेला आहे. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती होती तर तिचा देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला. पहिल्यांदा म्हणजेच पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेतला, त्यानंतर पुरा पाण्याने अभिषेक करून घेतला. तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता, पण म्हणजेच मला इथे दही मिळालं नव्हतं त्यामुळे जो दुधानेच अभिषेक आहे तर तोच मी बाळकृष्णांचा करून घेतला होता. यानंतर म्हणजेच जिथे आपल्याला बाळकृष्णांची स्थापना करायची असते तर पहिल्यांदा आपल्याला खालती थोड्याशा अक्षता टाकून घ्यायच्या मूठभर. त्यावरती आपल्याला तांब्या ठेवायचा आहे. तांब्यावर देखील आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाने किंवा अष्टगंधाने आणि 5 बोटं आपल्याला उमटवायची असतात. त्यावरती आपल्याला
जो आंब्याचा डाळ आहे किंवा नागवेलीची पानं असतात म्हणजे जी खाऊची पानं असतात तर ती देखील आपण ठेवू शकतो. पाण्यामध्ये आपल्याला ₹1, 1 सुपारी, हळदी कुंकू, 1 फूल, थोड्याशा दुर्वा देखील टाकायच्या आहेत. त्याचबरोबर अक्षता देखील आपण टाकू शकतो. यानंतर त्याच्यावरती आपल्याला 5 विड्याची पानं ठेवायची आहेत. नाहीतर तुम्ही आंब्याची पानं देखील ठेवू शकता. तर इकडे म्हणजेच मला आंब्याची पानं इझिली अवेलेबल होऊन जातात, त्यामुळे जी आंब्याची पानं आहेत तर तीच मी प्रिपेअर करतो की पूजेमध्ये ठेवण्यासाठी. यानंतर आपल्याला तांबण घ्यायचं आहे. तांबण्यामध्ये आपल्याला तांदळाची रास टाकून घ्यायची आहे आणि ते जे आपण तांब्या ठेवलेलं आहे पूजेमध्ये तर त्याच्यावरती आपल्याला ते तांबण ठेवायचं आहे आणि मध्यभागी आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. त्याचबरोबर कोणी कोणी नवग्रह देखील ठेवतं, म्हणजे ज्या सुपाऱ्या असतात तर त्या देखील याच्यावरती ठेवतात. जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू देखील शकता. पण म्हणजेच मी इथे एकदम साधी आणि सोपी जशा प्रकारे आपल्याला स्वामी केंद्रामध्ये मांडणी करण्यासाठी सांगतात तर तशाच प्रकारे मी इथे मांडणी करत आहे. यानंतर बाळकृष्णाची जी मूर्ती होती तर तिला मी स्वच्छ प्रकारे म्हणजे अभिषेक करून घेतला. त्यानंतर त्यांना स्वच्छ वस्त्र परिधान केले. त्याचबरोबर अष्टगंध कुंकू मी त्यांना लावून घेतलं आणि त्यांना पूजेमध्ये मी विराजमान केलं. त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये 3 सुपाऱ्या ठेवायच्या असतात. एक वरुण देवाची, एक गणपती बाप्पांची आणि एक कुलदेवीची. तर तुम्हाला माहिती असेल तर मागच्या वेळेस देखील जे आम्ही सुपाऱ्या इथे यूज केल्या होत्या पूजेमध्ये तर त्याच सुपाऱ्या मी आता पूजेमध्ये यूज करत आहे. पूजेची सर्व मांडणी करून झाल्यानंतर मी इथे श्रीफळ देखील ठेवलं होतं. त्याचबरोबर रांगोळी देखील काढून घेतली आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजत होते. तर जी पोथी वाचन होती तर ती आता माझी करून झालेली होती आणि जी आरती होती तर ती देखील आता माझी करून झालेली आहे. तर अशा प्रकारे आजची जी सत्यनारायणाची पूजा होती तर ती माझ्या हातून घडली आणि मी स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करतो की जेवढी माझ्या हातून सेवा होईल तर तेवढी तुम्ही करून घेण्याचा माझ्या हातून प्रयत्न करत जा. आणि मला देखील पूजा करून खूप छान वाटलं. जेव्हाही आपण अशा प्रकारच्या पूजा आपल्या घरामध्ये करतो, म्हणजेच आता मी तरी जॉबसाठी बाहेरगावी राहतो तर ते देखील आपण अशा प्रकारच्या पूजा करू शकतो. म्हणजेच तर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे पूजा करू शकता. म्हणजेच मी बराचसा टाईम काढतो पूजेसाठी आणि जी सेवा आहे तर ती मी करत असतो, कारण सेवा केल्यानंतर मला देखील खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि जिथे मी राहतो तर तिथंचं जे वातावरण आहे तर ते देखील खूप पॉझिटिव्ह होतं. आरती झाल्यानंतर जो नैवेद्य होता तर तो देखील मी ते दाखवून घेतलेला आहे. आपण सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेला देखील करू शकतो आणि जेव्हाही आपण कोणतेही नवीन शुभ कार्य करतो तर तेव्हा देखील आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो. तर आता तुम्ही बघत असाल तर मागच्या पौर्णिमेपासून मी सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात केलेली आहे आणि मी स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करतो की माझ्या हातून जेवढे सत्यनारायण होतील तर त्यांनी तेवढे करून घ्यावेत आणि मी देखील म्हणजेच माझा प्रयत्न चालूच असतो पूजा नवीन काही ना काही करण्याचा. तुम्हाला मी केलेली आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.